हे काय करतोयस तू? मला बर्फावर स्केटिंग करायचं होतं आणि मला ही मस्त वस्तू सापडली जी एकदम बर्फासारखी गुळगुळीत आहे. हे तू काय केलंस मेरी? अरे ह्या ऑप्टिकल डिस्क आहेत आणि त्याच्यावर ओरखडे आणून त्या तू खराब केल्यास. मला माफ कर मिरी, मी फक्त थोडी मजा करत होतो. या ऑप्टिकल डिस्क आहेत याचा अर्थ काय? आशा करूयात की ह्याच्यावर सीडचा कोणताही महत्वाचा डेटा नसेल. मिरी, या ऑप्टिकल डिस्क त्यांच्या प्रकारानुसार खूप सारा डेटा साठवून ठेवू शकतात. हो, पण तू त्यांना ऑप्टिकल डिस्क का म्हणालास? होतं असं की बिट्स म्हणजे डेटा हा सीडीवर अतिशय सूक्ष्म खड्डे आणि उंचवटे यांच्या रूपात साठवला जातो. त्यांना पिट्स अँड लँड्स म्हणतात. सीडी ड्राईव्ह मध्ये हा डेटा एका छोट्या लेझरच्या साह्याने वाचला जातो, ज्यात हे पिट्स अँड लँड्स कम्प्युटरला समजतील अशा डिजिटल सिग्नल मध्ये रूपांतरित केले जातात. हा, म्हणजे सीडी ड्राईव्ह डोळ्यांसारखाच प्रकाशाच्या मदतीने डेटा वाचतो, म्हणून यांना ऑप्टिकल डिस्क म्हणतात. बरोबर मिरी, आता मला बघू दे तू काही डेटा खराब केला आहेस का? तिरी, तू काय बघतो आहेस? ह्या सगळ्या तर मला एकसारख्याच दिसत आहेत. थांब, मी तुला दाखवतो. हे बघ, ही सीडी डेटाने भरलेली आहे, त्यामुळे ती अशी दिसते. आता रिकाम्या सीडी बरोबर तुलना कर. हो, मला फरक दिसला. यावर कुठेही गडद भाग नाहीये, म्हणजे याच्यावर कुठलाही डेटा नाहीये. मिरी, नशिबाने तू स्केटिंगसाठी वापरलेल्या सगळ्या डिस्क रिकाम्या होत्या. याचा अर्थ सीडचे थोडे पैसे गेले, पण कुठला डेटा नाही गेला. मला वाटतं हा पसारा आता आवरावा. मला एक कळत नाही, एक सीडी फक्त गाण्यांमुळे भरलेली दिसते आणि दुसरीवर पूर्ण चित्रपट असूनही अर्ध्यापेक्षा जास्त रिकामी कशी दिसते? मेरी, ऑप्टिकल डिस्क विविध प्रकारच्या असतात. तू जी गाण्यांची सीडी पाहतो आहेस ती कॉम्पॅक्ट डिस्क आहे, जी साधारणतः 700 MB डेटा साठवू शकते. मात्र तू जी चित्रपटाची डिस्क म्हणालास त्याला DVD म्हणतात आणि ती साधारणपणे 4.7 GB डेटा साठवू शकते. ओहो, ह्यात खूप फरक आहे. इतकंच नाही, एक नवीन प्रकारची डिस्क ब्लू रे डिस्क तिच्या प्रकारानुसार 25 GB ते 50 GB डेटा साठवू शकते. विश्वासच बसत नाही तिरी. पण जर त्या एकाच प्रकारच्या आहेत तर हा क्षमतेतला फरक कशाने पडतो? तुला मी पिट्स अँड लँड्स याबद्दल आधी सांगितलेलं आठवतंय का? हो. तर जसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले तसे पिट्स अँड लँड्स यामधील अंतरही बरेच कमी होत गेले. सीडी मध्ये हे अंतर 800 नॅनो मिलीमीटर होते, DVD मध्ये ते 400 नॅनो मिलीमीटर होते आणि आता ब्लू रे मध्ये ते 150 नॅनो मिलीमीटर झाले. त्यामुळे एकाच आकारच्या डिस्कवर जास्तीत जास्त डेटा ठेवता येऊ शकतो. मग तिरी, मी सीडी ड्राईव्हवर DVD किंवा ब्लू रे डिस्क वापरू शकतो का? तसं दुर्दैवानं करता येत नाही मेरी, कारण लहान आकाराचे पिट्स आणि लँड्स वाचण्यासाठी लेझर सुद्धा तेवढे अचूक असावे लागतात. त्यामुळे सीडी ड्राईव्ह हे DVD किंवा ब्लू रे डिस्क वाचू शकत नाहीत. पण मग DVD प्लेअर सीडी वाचू शकतात आणि मग ब्लू रे प्लेअर DVD आणि सीडी वाचू शकतात का? बहुतेक वेळा हो, आणि त्यामुळेच लोक आता सीडी ड्राईव्ह ऐवजी DVD ड्राईव्ह घेणंच पसंत करतात, कारण ते स्वस्त आहेत आणि ब्लू रे प्लेअर अजून महाग आहेत आणि तेवढे लोकप्रिय पण नाहीत. तिरी, आता ह्या रिकाम्या सीडीज जर सीडसाठी निरुपयोगी असतील तर मी माझा काही डेटा त्यावर लिहू शकतो का? मला वाटतं ती चूक असेल मेरी, कारण जेव्हा तुझ्याकडे नवा डेटा येईल तेव्हा काय करशील? मी त्यांच्यावर परत लिहीन. मला वाटलं तू हुशार आहेस. मिरी, ह्या सीडी रेकॉर्डेबल म्हणजे एकदाच लिहितील अशा आहेत. तू त्यावर एकदाच लिहू शकतोस, परत नाही. आणि तू तसा लिहायचा प्रयत्न केलास तर तुझा सगळाच डेटा जाईल. मग अशा कुठल्या ऑप्टिकल डिस्क नसतात की ज्यावर हार्ड डिस्क आणि पेन ड्राईव्ह सारखे परत परत लिहिता येईल? ज्यांच्यावर परत लिहिता येईल अशा डिस्क महाग असतात आणि तुम्ही जसे त्यावर परत परत लिहित जाता तसा त्यावरील डेटा गहाळ होण्याचा धोका वाढतो. पण तुझ्या दुर्दैवाने ह्या त्या नाहीत. बर, तो विचारही करू नकोस.